शिवसेना शिंदे गटाच्या गावभेटी दौरा खालापुरात सुरू। गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत। जाबरुंग गावात कार्यकर्त्यांनी विकास आणि निधी दाखवला, विरोधकांच्या टीकेला उत्तर। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधणी सुरू केली असून गावभेटी घेत असताना आरोप प्रत्यारोपही झाल्याने कर्जत खालापूर मतदारसंघात विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर विरोधकांनी गावागावात भेट देऊन विकास कामांच्या माध्यमातून टीका सुरू केल्या होत्या। हजारो कोटी निधी आणणाऱ्या आमदारांनी विकास केला तर निधीही दिसत नाही आणि कुठे विकासही दिसत नसल्याची टीका केली होती। मात्र आमदार थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापुरात मंगळवारी गावभेटी दौऱ्याचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी हाल गावापासून या दौऱ्याला सुरुवात करून जाबरुंग गावात केलेल्या विकास कामे दाखवत, निधीही दाखवला आणि विकासही दाखवत विरोधकांच्या टीकेला उत्तर देत या गावभेटी दौऱ्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी दिली आहे। दौरा आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून होणार होता आणि चालू आहे, परंतु आमदार महेंद्र थोरवे हे थोडेसे तब्येत खराब असल्यामुळे आले नाही। परंतु जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा जवळजवळ शेकडो तरुण आमच्याबरोबर आमच्या पुढे उतरून या जनसंपर्क दौऱ्यासाठी मेहनत घेत आहेत आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि 100% महेंद्र थोरवे यांना पूर्णपणे तरुणांचा पाठिंबा आहे। कुणाला मध्यंतरी विकास आणि निधी कुणाला भेटले नव्हते, ती पण आता आम्हाला इथं पाहायला मिळाली। आम्ही इथं 50 लाखाचा आमदारांनी हा जो रिटर्निंग वॉल दिलेली आहे संरक्षण भिंत, ती सुद्धा आम्हाला इथे पाहायला मिळाली। तर धन्यवाद। या गावभेटी दौऱ्याला रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील, कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष पंकज पाटील, तालुका प्रमुख संदेश पाटील, खालापूर युवासेना प्रमुख रोहित विचारे, निवृत्ती पिंगळे, रमेश खांडेकर, जनार्दन थोरवे, पद्माकर पाटील, शशिकांत मोरे, चंदू फावडे, गणेश पाटील, सुरेश देशमुख, जनार्दन कदम, भाऊ सणस, अंकुश मोरे, सुजित देशमुख युवासेना पदाधिकारी उपस्थित होते। कर्जत खालापूर मतदारसंघात सध्या आरोप प्रत्यारोपाने वातावरण तापले आहे। आगामी काळात येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट तर भाजपामध्येच मोठी रस्सीखेच सुरू झाली असून तिन्ही पक्षांनी विद्यमान आमदार महेंद्र थोरवे असताना उमेदवारीवर दावा ठोकलाय व तिन्ही पक्षाने गावभेटीचा कार्यक्रम घेत एकमेकांवर टीका करताना कोणतीच कसर केली नाही, तर एकमेकांचे कार्यकर्तेही पक्षात सामील करून घेत शह देण्याची शर्यत सुरू झाली आहे। इथे 2021 मध्ये ह्या नाल्याला खूप पाणी आलं होतं आणि त्या टायमाला ती परिस्थिती एवढी गंभीर होती की पूर्ण घराघरामध्ये अर्धी घरं बुडली होती। त्या टायमाला धान्य धुन्य कपडा लागतं सगळे बरबादी झाली होती। त्या टायमाला आम्हाला काही सूचना नाही, तर आम्ही काय केलं, आमचे जे गावामध्ये जे सहकारी आहेत सगळे ते आपल्या शिवसेनेचे, त्यांना घेऊन आम्ही आमदार साहेबांकडे गेलो। त्यांनी आम्हाला तो रस्ता दाखवला आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला जे आश्वासन दिले ते आश्वासन आम्हाला एका वर्षामध्ये त्यांनी पूर्ण करून दिली। त्या टायमाला पहिल्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला 5.5 लाखाचं आम्हाला नदीचं गाल काढण्याचं काम करून दिलं आणि त्याच वर्षामध्ये आम्हाला त्यांनी 50 लाखाची भिंत करून दिली। त्याच्यामुळे आम्ही आमदार साहेबांच्या पाठीचे असं म्हटलं। तर कर्जत खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या विकास कामांवर बोट ठेवत टीका केल्याने गावभेटीच्या दौऱ्यात शिवसेना शिंदे गटानेही विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी गावभेटी दौरा मंगळवारी हाल गावात नारळ वाढवून शुभारंभ केला। तर आम्हाला आज इथं प्रत्यक्षात बघायला मिळाला। गेले अनेक वर्ष या ओढ्याचं पाणी जांभरूक वाड्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर ओढ्याचं पाणी या गावामध्ये यायचं आणि जनजीवन विस्कळीत व्हायचं आणि म्हणून या गावाला 50 लाखाची संरक्षण भिंत अतिशय सुबक आणि चांगल्या प्रतीचं काम ह्या संरक्षण भिंतीच्या माध्यमातून झालंय। गेली महिनाभर ज्या पावसाने थैमान घातलं होतं त्या पावसाच्या पुरामध्ये अनेक शहरांमध्ये किंवा संपूर्ण राज्यामध्ये आपण परिस्थिती बघितली, परंतु एवढ्या पावसानंतर पावसाच्या पाण्यानंतर सुद्धा ह्या गावामध्ये एक थेंब सुद्धा पाणी या संरक्षण भिंतीच्यामुळं गावामध्ये येऊ शकलं नाही आणि त्या गावाचं त्या पुराच्या पाण्यापासून संरक्षण झालेलं बघतोय। आमदारांनी गेली 3.5-4 वर्षात अनेक विकास कामं केली, विरोधक सुद्धा खाजगीमध्ये ते मान्य करतात। शेवटी टीका आहे होणार, विरोधकांची राजकारण आहे, जो तो आपल्या आपल्या पद्धतीने आपले काम करतो त्यांच्या ठिकाणी ते ठीक आहे, परंतु एवढा प्रचंड निधी
या 4.5 वर्षातले पहिले 2 वर्ष कोविडचे सोडले आपण, तर 2-2.5 वर्षामध्ये हजारो कोटीचा निधी या मतदारसंघात आणला. आणि ती प्रेक्षणीय कामं तर आपण बघताय. नाना महाराज धर्माधिकाऱ्यांचं ते भव्य दिव्य असं प्रवेशद्वार, विठ्ठल रुक्मिणीची संपूर्ण जगामध्ये उंच असलेल्या मूर्तीचं ते पर्यटन स्थळ, संभाजी महाराज स्मारक, नाना नानी पार्क, कर्जतला आता 100 कोटीचं होऊ घातलेलं रुग्णालय, तुमच्या खालापूर तालुक्याची प्रशासकीय इमारत, कर्जत तालुक्याची तहसील कार्यालयाची प्रशासकीय इमारत, खोपोली शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं सुशोभीकरण, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे शिळफाट्यावर सुशोभीकरण आणि खोपोली शहरातल्या प्रत्येक प्रभागामध्ये कोट्यवधी रुपयाची विकास कामं झालेली आपण बघतोय. शेवटी नेतृत्व आपण कशासाठी निवडून द्यायचं, ते समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी, समाजामध्ये पर्यंत विकासाची गंगा आणून पोचवण्यासाठी. आणि तशा प्रकारचं नेतृत्व ह्या मतदारसंघाला बऱ्याच वर्षानंतर आपण लाभलेलं होतोय. अतिशय कर्तृत्ववान, गतिशील आणि डॅशिंग असं नेतृत्व या मतदारसंघाला महेंद्र थोरवेंच्या रूपाने मिळालेलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.